आता प्रस्तुताची कीर्तनरूपी सेवा मौजे सुरेगाव गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अगदी त्याच तोलामोलामध्ये आनंदमयी वातावरणामध्ये प्रतिवर्षाप्रमाणेचा हा गीता जयंतीचा उत्सव, गीता जयंतीचा कार्यक्रम, त्यानिमित्त आजचा फलाहार, आजचं कीर्तन आणि उद्याचं अन्नदान. विठ्ठल परमपूजनीय परम आदरणीय वैकुंठवासी मनोहर बाबा महाराज इंगळे म्हणजे अनंत महाराज बाळासाहेब महाराज यांचे वडील प्रतिवर्षाप्रमाणे गीता जयंतीचा उत्सव अगदी भव्य दिव्य स्वरूपात साजरा करायचे. एवढंच नाही तर 3 वर्षापूर्वी मला चांगलं आठवतंय, म्हणजे 3 का 4 या ठिकाणी माझी सेवा गीता जयंती निमित्त झाली होती. त्या अगोदर एका कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. अक्रूर महाराज साखरे यांचे कीर्तन झालेलं होतं. म्हणजे बाबांनीच हा गीता जयंतीचा उत्सव सुरेगावामध्ये चालू केलेला आहे. तेनेची पंथे चालू जाता नपडे गुंता कोटे काही. आपल्या बाबांच्या आपल्या वडिलांच्या पायावर आपल्या वडिलांच्या पावलावर पाय देऊन आपल्या वडिलांची विचारमुखी ज्योत सतत तेवत ठेवण्याचं काम 2-3 सुपुत्रांनी केलंय. अनंत महाराज सुरेगावकर आणि हरिभक्त परायण वारकरी संप्रदायातले एक लाडकं व्यक्तिमत्व, 7 वर्षाच्या लेकरापासून 70 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत ज्यांनी प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये महाराज वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून घर केलं, ज्यांच्या गायनानं या महाराष्ट्राला वेध लावलं, ज्यांच्या गायनामध्ये पांडुरंग डोलावा असे हरिभक्त परायण संगीत अलंकार बाळासाहेब महाराज सुरेगावकर. मी तर असं म्हणेल, ज्या वेळी मी गीता जयंतीला आलो त्यावेळी बाबा हात बसलेले आणि बाहेर हा सोहळा चालू व्हायचा. बाळासाहेब महाराज सुरेगावकरांमुळे महाराष्ट्रातील अशी दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित, तेवढेच महाराज लोक खाली बसलेले, तेवढेच महाराज लोक उभा राहिलेले, तेवढेच संगीत अलंकार खाली बसलेले, महाराष्ट्रातील तेवढेच दिग्गज उभा राहिलेले. आणि एक दिवसीय कार्यक्रम असा 11व्या दिवशी म्हणजे 11 दिवसाचा सप्ताह वाटावा आणि त्या सप्ताहाचा 10वा दिवस असावा, 11वा दिवस असावा. एका दिवसात अशी एवढी रोषणी, एवढी आनंद, एवढा शोभा, एवढी शोभा. 2 वेळा लोक नात बसलेले असायचे, आनंद वाटायचा. मी तर असं म्हणेल की आज सुद्धा त्यांच्या ते जिथं असतील महाराज, जिथं त्यांना स्थान मिळालेलं असेल, आज सुद्धा त्यांचं अंतःकरण भरलं असेल. माझ्या परस्पर सुद्धा माझ्या दारामध्ये माझे लेकर माझ्या पायावर पाय देऊन माझी वाट सुरळीतपणे चालवतात. माझ्या दारामध्ये माझ्या गावामध्ये आजही माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याचा या गीता जयंतीचा, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद म्हणजे गीता, या गीता जयंतीचा उत्सव थाटामाटात चालू आहे. म्हणून तो त्यांना सुद्धा आनंद वाटत असेल. साक्षात सुरेगाव म्हणजे आज अलंकापुरी अवतरल्यासारखं झालंय. जे कधीच आले नाहीत त्यांनी जर महाराज सुरेगावला जाण्याचा विचार केला असेल आणि या ठिकाणी आले असतील तर असं वाटलंच नसेल की एवढा भव्य दिव्य कार्यक्रम. मी तर येत असताना सोमनाथ महाराजांना म्हणलो, अनंत महाराज, बालू महाराज सुरेगावकर हे जाणते लोक आहेत, त्यांना परमार्थाची जाण आहे. कार्यक्रम करायचा तर जीव ओतून करायचा. कोणताही कार्यक्रम एक तर मग करूच नाही, करावा तर गुरुची जीव ओतून करायचा. लग्नही केलं तर तसंच जीव ओतून केलं
आणि प्रतिवर्षी गीता जयंतीचा कार्यक्रमही करतात, तर जीव गुंतून करतात. मी तर म्हणतो तुमचा हा कार्यक्रम पाहिल्यानंतर कुणी तुकाराम बीज करत असेल, कुणी नाथषष्ठी करत असेल, ठीक आहे नाही, कुणी जेवढे वार्षिक कार्यक्रम आहेत महाराज, कुणी वामन जयंती करत असेल, कुणी कृष्ण गोकुळाष्टमी करत असेल, कुणी रामनवमी करत असेल, त्यांना सुद्धा निश्चितच महाराज कळून आलं की कार्यक्रम करावा असाच करावा. येत असताना झाले खुशी नागकान घशाच्या दवाखान्यात जाणार होतो. माझा डावा कान सुई करायला आहे म्हणून दवाखान्यात जाणार होतो. हे म्हणजे उद्या जाता जाता दाखवू, आता दोन्ही बी दाखवा लागेल. ही बी सुई करायची असं आमच्या चक्रधराची सिस्टम. दोन इंद्रासारखे सुंदर या ठिकाणी वादक. निश्चितच कोणाचं नाव भेटलं तर कोणाचं नाव राहणार आहे. आणि नाव घेणाराची तर अशी फजिती झाली महाराज, नाव घ्यायचं विसरलं त्याला माफीच नाही अशी कंडिशन झाली. मृदंग सम्राट हरिभक्त परायण माझे परमस्नेही मदन महाराज कुर्टेकर आणि माझे परमस्नेही मृदंग सम्राट लखन महाराज भोगावकर यांची उपस्थिती आहे. बरीच महाराज मंडळी यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. पंकज महाराज आहेत. हरिभक्त परायण आमचे रामायणाचार्य सोमनाथजी महाराज बदले आहेत. हरिभक्त परायण आमचे शंकरजी महाराज यांची उपस्थिती आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील दिग्गज रत्न गायनामध्ये ज्यांचं गायन असं हृदयाला घर करतं, संगीत अलंकार महाराष्ट्र भूषण रामानंदजी महाराज ढारे यांचीही या ठिकाणी उपस्थिती आहे. ते या गावची जावई आहेत. जावई आहेत म्हणून नेमण्याच्या कार्यक्रमाला लवकर आले बरं. मेहुण्याच्या कार्यक्रमाला लवकर आले, कारण बालू महाराज त्यांचे मेहुणे. आमचे दुसरे महाराष्ट्र भूषण संगीत अलंकार महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर या दिग्गजांची पोहोच आहे महाराज. खरं सांगू, असा कार्यक्रम जर आमच्या सारख्याला करायचं म्हणलं तर रान निघावं लागलं. दीड एकर दुसऱ्याच्या गावात आहे माझं, नक्कीच निघावं लागलं. शक्य नाही महाराज. आमच्या इकडं परवा दिवशी एक जणांचं कीर्तन होतं श्रीमंताचं. कापूस कसा आहे तुमचे? 10 रुपये आमच्या महाराज. 50 रुपये रोजानं श्रोते मंडळी होते ऐकायला. काही माता बोलल्यानं म्हणलं तुम्ही 2-4 जण घरी राहतो त्या म्हणजे माय मन आम्ही कुंटल कापूस असतात महाराज. महाराज माझ्या हाताने त्या माता बोलल्याला 300-300 रुपये दिसले. कीर्तन ऐकायला, कीर्तन ऐकायला एवढे लोक जमा करणं. एवढी महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी आमचे हरिभक्तपरायण संगीत अलंकार गणेशजी महाराज साबळे, हरिभक्तपरायण संगीत अलंकार गंगाधर महाराज मुंडे, हरिभक्तपरायण संगीत अलंकार गणेश महाराज जठाळे, हरिभक्तपरायण पांडुरंगजी महाराज, हरिभक्तपरायण आमचे संगीत अलंकार रामकृष्ण महाराज सुरवाडीकर, आमचे हरिभक्तपरायण कामाजी महाराज, हे सगळे संगीत अलंकार विशेष सर्वांची या ठिकाणी उपस्थिती आहे. बरेच मला नाव घेण्यासारखे सगळेच आहेत महाराज. सगळी महाराज मंडळी परमस्नेही मंडळी बसलेली आहे. आमचे हरिभक्तपरायण भागवताचार्य नंदकुमार महाराज कजर सोंडकर यांची उपस्थिती आहे. निश्चितच कोणीतरी राहणारे गड्या सर्वांचं नाव घेतलं असं समजा. चिमेगावकर असतील, नांदखेडकर असतील, नाही घोटाळाच व्हायला सर्वांचं नाव घेतलं असं समजा. बोलायला सुरुवात करू द्या. आज बसल्या म्हणून लागलो मराठी तडका बोलवायला पाहिजे होता कडे. मी त्याने मला फोनही केला होता पण मी जरा आळस केला. पण चला कसा का महिना तडका इथं चालू आहे. सेवेसाठी निवडलेला जगतवंदनीय जगद्गुरु जगतवंदनीय पैठण निवासी संत शांत आणि श्रीमंत असे त्या आवाजच्या गुरु महाराज नाथ महाराजांचा अभंग आहे. अभंग 3 चरणाचा असून या अभंगामध्ये नाथ महाराज गीतेचं महत्व सांगतात. विठ्ठल नाथाकडे पाहिल्यानंतर 3 गुण दिसतात. संत
शांत आणि श्रीमंत आणि तीन गुण. संत शांत असं म्हणतात की नाथ महाराज शांत होते, म्हणून त्यांना लोक जिथं शांती ब्रह्म म्हणत होते. शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज. काय शांती होती? महाराज त्यांचं हृदयरूपी घर त्यांनी काम क्रोधानं रित केलेलं होतं. हे नाथ महाराज त्यांना रागच कधी येत नव्हता. पंडित महाराज कधीच राग येत नव्हता. दोन तंबाखू खाणारे एकमेकाला बोलू लागले. बोलता बोलता म्हणला, होय रे आपल्या नाथ महाराजाला शांती ब्रह्म म्हणाले लोक. दुसरा म्हणला, हो म्हणते. का? ते म्हणला आपल्या नाथ बाबाला रागच येत नाही. असं कुठं शक्य आहे? राग कुठे येत नसते का माझं? हे म्हणाले. दुसरा म्हणते, नाही रे रागच येत नाही. राग कुठे येत नसते का म्हणला. बरं काय द्यायला मला, मी जायचं नाथ महाराजाला राग आला. ते 50 शुकर वालं होतं. ते म्हणला, काल परवा तुझ्या पोरीचं साखरपुडा झाला ना? म्हणले हो. 2 लाख रुपये खर्चून टेकीचं लग्न मी लावून देतो, फक्त तू नाथ महाराजाला जाऊन राग आणून दाखवायचा. यानं विचार केला, महाराज 2 लाख रुपये जर मिळत असतील तर एका माणसाला, एका साधूला, एका महाराजांना राग आणून देणं ही कोणती अवघड गोष्ट आहे? ते म्हणला, झालं. हातावर हात मारला, थोडा विको कमी करा, आणि नाथ महाराजाच्या वाड्यावर गेला. नाथ महाराज देवपूजा करू लागले. जय हरी महाराज. पाठीवर चपका मारला. सोहळ्यामध्ये देवपूजा झाली. पाठीवर असा चपका मारला महाराज. नाथांच्या डोळ्यात पाणी आलं. नाथ महाराजांना देवपूजा बाजूला केली आणि नमस्कार केला. देव सारा विपरती संत पूजावी आरती. गादी आणली, गादी टाकली, गादीवर त्या निंदकाला बसवलं आणि हात जोडून नाथ महाराज म्हणतात, चहा घेता का दूध घेता? पाणी दिलं, ग्लासभर दूध दिलं. हा विचार करू लागला, ठकीचं लग्न काही यावर्षी होण्याचा अंदाज नाही. एवढाही महाराज खेटरास इथे घरात येऊन एवढा चपका मारून नाही. नाथ महाराज म्हणतात, चहा घ्यायचं का दूध? बघू म्हणले, दूधच घेऊ. नाथ महाराज म्हणले, माझं असं वाटतंय, मला असं वाटतंय की भोजनाची वेळ झाली. शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानमाचरेत लक्षम विहाय दातव्यम कोटिम त्यक्त्वा हरिं भजेत. 100 काम सोडून जेवण करावं. 10 वाजले, जेवणाची वेळ झाली का जेवण करता? आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम कृष्णन्न पानं गृहे साधो संगमुपासते हि सततम गृहस्थाश्रमः. याने विचार केला, जेवणच केलेलं बरं. बघू म्हणला गेले, पुढं बघू कसा राग येत नाही. बघूच जेवण करू म्हणल्यानंतर नाथ महाराज म्हणतात, गिरिजा आतून आवाज आला, जी. पहिला हा संयम होता महाराज. पहिला आता काय राहिलं नाही. नाथ बाबांची पत्नी अशी होती. आम्हा परमार्थिक लोकांना पत्नी असे मिळाले म्हणून बरोबर. सानंद सदनम सुपाश्च सुदिय कांता मृदू भाषिणी. अशाच माणसानं पाहुणे घरी घेऊन जावं. कोणती? कांता मृदू भाषिणी. मारुतराव महाराज पहिला असं होतं. गिरिजा काय म्हणजे आतून? जी. असंच होतं का नाही? पहिला सासरा जर हाक मारला, सुनबाई, तर सुनबाई काय म्हणायची? जी मामनजी. अरे हृदय हृदय असं हेला होतं. सुनबाई जी मामनजी. आता जर सासरा म्हणाल, सुनबाई, आता तसं राहिलं नाही. आता पाहुण्यांना जेवायचं, मला जेवायचे 2 ताटा. गिरिजाबाईंना 2 ताटं ठेवले डोळ्यापुढे प्रसंगाना. ज्यावेळी गिरिजाबाई वरणपोळी भात भाजी वाढू लागली ना दादा, निंद कुठला विचार केला. बघू गड्या रामायणात गेला. अरे रामचंद्राला 1 पत्नी 1 बाणी, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला राग आणण्याचं काम रावणानं केलं. बघू तुझ गड्या म्हणला. गिरिजाबाई वरणपोळी भात वाढत असताना हा निंद कुठला आणि गिरिजाबाईच्या पाठीवर बसला. मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो. पप्पा महाराज फारच वारकरी येतं म्हणून जर एखाद्या आताच्या साधूचा जर कोणी असा अंत पाहण्याचा प्रयत्न केला तर मला वाटत नाही त्याला दवाखान्यात न्यावं लागेल. सरपणाला आठवच पाठवावं लागेल. ठीक आहे. महाराज गिरिजाबाईच्या पाठीवर बसला. गिरिजा सांभाळ ग गिरिजा. अगं तुझ्या पाठीवर बसलेलं लेकरू घरी पंडित आहे. सांभाळ, पडल लेकरू, लेकराला लागल. गिरिजाबाईनं महाराज स्मित हास्य केलं. आपल्या डोक्याचा पदर पुढं ओढला आणि गिरिजाबाई म्हणतात, धनी काय बोलता? धनी कोणत्या माईला सांगावं लागतं का व की पाठीवर लेकरू पडत? धनी माझ्या पाठीवर बसलेलं माझं लेकरू माझा हरिपंडित आहे.
आणि माझ्या हरिपंडिताला पाठीवर घेऊन मला वाढायची सवय आहे. चिंता करू नका होत नाही, माझ्या लेकराला खर्चट सुद्धा देणार नाही. याला नाथ महाराज म्हणतात. विठ्ठला जगाच्या मालकानं एक नाही, दोन नाही, 36 वर्ष काम करावं हा नाथांचा अधिकार आहे महाराज. कावडीने पाणी यांचं प्रमाण सुटलं की टाळी वाजवी जा. त्यांचा अधिकार आहे, महाराजांचा अभंग आहे, त्यांचा अधिकार आहे. जगाचा मालक एकनाथ सदनी माधवजी पूर्ण कामे ही करीतो. स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरितो. एकनाथ महाराज आजच्या अभंगामध्ये गीतेचं महत्व सांगतात. काय म्हणतात? गीता 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 अभंगामध्ये गीतेचं महत्व सांगत असताना, महिमा प्रकट करत असताना पहिल्या चरणात म्हणतात, गीता 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 वाचे जे म्हणती, जे वाचे म्हणती गीता गीता गीता, तया नरा पुनरावृत्ती नाही. जे वाचेन
नेहमी नित्य गीता 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 या नामाचं चिंतन करतात तो पुन्हा जन्माला येत नाही नाथ महाराज म्हणजे तो मुक्तच होतो. गीता म्हणजे कोणती गीता? गीता गीता वाचन म्हणायचं पण कोणती गीता, कोणाची गीता? आता गीता काही एक नाही महाराज. राम गीता आहे, हनुमान गीता आहे, लक्ष्मण गीता सुद्धा आहे. मग कोणती गीता? भगवद्गीता आहे. नेमकी कोणती गीता हो महाराज? मग भगवद्गीता जर म्हणायचं असेल तर महाराजांनी भगवद्गीता नाही म्हणजे नुसतं गीताच का म्हणले? तर पाणिनीच्या व्याकरणामध्ये असं एक सूत्र आहे महाराज की नामाचा एक देश पूर्ण नामाचं प्रतिनिधित्व करत असतो. विठ्ठल विठ्ठल असं एक सूत्र आहे. आता येत असताना आम्ही जामीन मध्ये सापडलो. गावाचं नाव आहे जवळा बाजार. जवळा बाजार तुम्ही काय म्हणता हो माऊली? जवळा बाजारला जायचं म्हणताय? काय म्हणता तुम्ही? जवळ्याला जायचंय. बाजार म्हणत नाही, जवळ्याला जायचंय. म्हणजे नामाचा एक देश जवळ्याला जायचंय म्हणजे तर दुसऱ्या तंटू जवळ्याला जाते का म्हणून? नाही. जवळ बाजारला एक देश पूर्ण नामाचं प्रतिनिधित्व करत असतो. आजचा अभंग कोणाचा आहे? एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांचा अभंग असताना सुद्धा आम्ही म्हणतो नाथांचा अभंग आहे. एकनाथ म्हणत नाही का? नाथांचा म्हणलं तरी एकनाथ नावाचं प्रतिनिधित्व त्याच्यात होतं. एकनाथ महाराज म्हणतात जो गीता 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 म्हणजे भगवद्गीतेचं चिंतन करतो, वाचन भगवद्गीता भगवद्गीता किंवा गीता गीता म्हणतो. भगवद्गीता म्हणजे काय? गीता म्हणजे काय? महाराज गीतेचा जर विचार करायचा झाला तर आजचा दिवस फार महत्वाचा आहे. बऱ्याच महाराज मंडळींनी, बऱ्याच साधकांनी, बऱ्याच भक्तांनी आज गीतेचं पारायण केलंय. आणि आज पारायण तसं तर रोज करायला पाहिजे, पण दररोज नाही जमलं तर आज मात्र करायलाच पाहिजे. चकार बोलतो करायलाच पाहिजे. का? तो गीतेचाच वक्ता आहे तोही साधारण नाही, गीतेचा श्रोता आहे तोही साधारण नाही. ठीक आहे नाही? मग गीता म्हणजे काय? ज्याचा वक्ता जगाचा मालक आहे, त्याचा श्रोता अर्जुनासारखा. महाराज अर्जुनाचं वर्णन माऊलीने करावं. ज्या अर्जुनाची गोडी जगाच्या मालकानं धुवावी, त्या अर्जुनाचा रथ जगाच्या मालकानं चालवावा, असा अर्जुनासारखा श्रोता आहे. आणि त्यांच्यामध्ये जो झालेला संवाद आहे त्या संवादाचं नाव गीता. एवढंच नाही तर महाराज महाभारत नावाच्या दह्यामध्ये, माझ्या शब्दात होतो, महाभारत रूपी दह्यामध्ये हे सारभूत लोणी निघालं भीष्म पर्वामध्ये. त्या लोण्याचं नाव गीता. विठ्ठल महाभारत रूपी पंकजामध्ये म्हणजे कमळामध्ये जो पराग निघाला त्या परागाचं नाव आहे गीता. म्हणून गीता सांगणारेही साधारण नाही. आज नुसतं गीता जरी म्हणलं तरी मोक्ष आहे महाराज. का? गीता सांगणारे कोण आहेत? ज्यांच्याकडे वेद ट्युशनला जात होता.
चारी वेद जयासाठी त्याचे नाव धरा कंठी गीता जेने उपदेशिली तीही विटेवरी माऊली. ज्यांनी गीता सांगितली त्यांच्याकडे वेद टिबिशनला येत होता. ज्यांनी वेदाला शिकवून शहाणं केलं त्या परमात्म्याने गीता सांगणारे होते ते एक महाराज. ज्यांनी वेदाला शिकवून वेद शिकवून केला शहाणा. ज्यांनी वेदाला शहाणं बनवलं एवढंच नाही ते एवढा वेद आहे महाराज. एवढा वेद सुद्धा महाराज त्यांच्या सत्तेनं चालतो. त्याच्या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझे या सत्तेने तुझे या सत्तेने वेदाशी वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझे या बळी. गीतेचे वक्ते भगवान कृष्ण परमात्मानं कुरुक्षेत्रा ठिकाणी ज्यावेळी अर्जुन मोहित झाले त्यावेळी महाराज कृष्ण परमात्मानं अर्जुनाला गीता सांगितली. आता याच्यावर जास्त वेळ घेत नाही, मला पुढे पुढे जाऊ दे. कृष्ण परमात्मानं सांगितली गीता अर्जुनासाठी, पण फायदा झाला तुमच्या आमच्यासाठी. निमित्त अर्जुनाचं झालं. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर बोचे फेडिले जगाचे. निमित्त अर्जुनाचं पण फायदा जगाचा. असं बऱ्याच वेळा मोठ्या लोकात होत असतो महाराज. श्रीमद भागवत महापुराण शुकदेवानी राजा परीक्षितीला सांगितलं निमित्त परीक्षितीच आहे पण फायदा तुमचा आमचा आहे. दुसऱ्या स्कंदामध्ये ज्यावेळी शुकाचार्य बोलले ना, पहिल्या स्कंदात बोलले नाही, परीक्षितीने प्रश्न केला पण नाही बोलले. दुसऱ्या स्कंदामध्ये शुकाचार्य म्हणतात वर्यानेश ते प्रश्न कृतो लोकहितं नृप आत्मविद सम्मत पुंसां श्रोतव्यादिषु यपरः. वर्यानेश ते प्रश्न कृतो लोकहितं नृप. अरे तू विचारलेला प्रश्न, या प्रश्नावर जे मी बोलणार आहे तुझ्या तर हिताचं आहे. लोकहितं नृप लोकांच्या हिताचं आहे. विठ्ठल तर असं मी बोलावं लागेल. आता कीर्तनात मीटिंग झाली अवघड झाले बाबा. काय म्हणजे शुकदेवानी परीक्षितीला भागवत कथा सांगितली परीक्षितीसाठी, पण फायदा झाला जगासाठी. ज्ञानेश्वरी जर पाहिली महाराज, ज्ञानेश्वरीमध्ये बरंच माऊली बोलले. पाऊस पडतो कोणासाठी गुरुजी? पाऊस पडतो एका पक्षासाठी, माणसासाठी पडत नाही बरं का. नाही नाही, एका पक्ष. त्या पक्षाचं नाव काय? चातक.
चातक पक्षी इतकं त्या मेघावर प्रेम करतो महाराज, इतकं प्रेम करतो की तो पावसाचंच पाणी पितो. शेतकरी वर्गाला पटकन लक्षात येते. एरवी पावसाचंच पाणी महाराज, एरवी भूमिजल न घे चातक भूमीचं पाणी पितच नाही. आता सध्या चातक अशी चोन चोपडी करून पावसाची वाट पाहायला आहे. अंतःकरणातून पावसाची वाट पाहतो. माऊली म्हणतात महाराज, चातकाचे निक नवे मेघू पाण्यासी धावे. मेघाला त्याची कणव येते, हे पक्षी, हे चातक अजिबात कुठलं पाणी पित नाही, काय साधू महात्मा असावा, माझीच वाट पाहतो. आणि म्हणून चातकाची निक नवे मेघू पाण्यासी धावे. महाराज त्याचा अंतक त्याच्याकडे पाहून मेघाचं अंतकरण तळमळतं आणि त्या चातकासाठी धन धन पाऊस पडतो. मग शेतकरी राजा तुम्ही आम्ही जमलं बघा. आपलं प्रेम कोणावरच नाही महाराज, आपल्याला काही सहन होत नाही. पाऊस नाही, पायावर झाले महाराज, पाऊसच नाही. 4 दिवस पडले. जर त्याला सुरू केलं 2-3 दिवस झाले, बाय अवघड काय अरे बोलायला सण महिना सांगत असतो महाराज, माणसाला काहीच सहन होत नाही. एक कुंभार मामा, त्यांच्या 2 लेकीचं लग्न झालं. एकाच गावात 2 लेकी दिल्या महाराज. प्रारब्ध, एक दिली मजुऱ्याला आणि एक दिली शेतकऱ्याला. मजुरी म्हणजे त्यांचा पारंपरिक धंदा, गाडगे घडवणे. कुंभार मामा एक दिवस गेले, चला म्हणजे लेकीकडे जाऊन यावं. अगोदर गेले महाराज त्या शेतकऱ्याच्या घरी. गेल्यानंतर बसले, चहा घेतला. म्हणले पोरी तर चाललंय माय. म्हणले दादा सगळा आनंद आहे बघा, आपण 2 एकर सरकी लावली, 15 दिवस झालं गुटक्यानं तांब्यानंच पाणी घालतात. माझं तर नुसते येडेवणीच करायले, तर बिडीवर बिडी म्हणाले की का चांगला काम शेतकऱ्याला इतका झालाय. 4 दिवसात पाऊस नाही पडलं तर महिनाभर फाशीच घेतोय मला. ते कुंभार मामावरी बोलून म्हणते, देवा तसं करू नको रे, धन पाऊस पडू दे, माझा जावयाचा कापूस दिला लागू दे. पोरीसाठी आमच्याकडे तळमळ, या ठकीचा चहा पिले सखीकडे गेले. सखीला म्हणजे काय चाललंय माया, आता ती मजुऱ्याला म्हणजे त्यांचा पारंपरिक धंदा शेती नाही. म्हणजे काय सांगावं दादा, एवढा मोठा माल काढून ठेवलाय, भट्टी पेटवायची पण असं बरोबर आलंय. मला वाटायला की 4 दिवस पडू नये. 4 दिवस जर पडलं, 4 दिवसात जर पडलं तर महिना मला फाशीच घेत नाही, इंग्रजच घेत नाही. मला वाटतंय 5-6 दिवस नाही पडलं तर माझा माल तरी सगळा भाजून निघत. आता कुंभार मामानं काय करावं, असा माणूस आहे. निसर्ग चालू आहे पक्षावर. मी तर सांगत असतो, अरे धर्म सांभाळण्याचं काम प्राण्यानं केलं, मुख्य जनावरानं केलं, माणसानं धर्म सोडला. धर्म गायीनं सांभाळला, धर्म वाघानं सांभाळला, धर्म माणसानं तोडला. गाय कधीच मांस खात नाही, वाघ कधीच चारा खात नाही, माणूस दोन्ही खाल्ल्याशिवाय राहत नाही. धर्म माणसानं तोडला. महाराज मांसाचं सोडा, पण माणूस चारा कुठं खात माहित नाही का तुला? 5,500 वर्षापूर्वी यादव वंशामध्ये एक लाला जन्माला आला, त्यानं 9 लाख गाईला चारा खाल्ला. आणि 5,000 वर्षानंतर यदू वंशामध्ये एक लालू जन्माला आला, 9 लाख गाईला चारा खाल्ला. पाऊस कोणासाठी पडतो? पक्षासाठी. या वर्षी बरं झालं बघा, नाही तर 3 वर्ष गुरुजी इतकी टंचाई होती पाण्याची, लय अवघड होतो. त्याचं कारण काय होतं? आता या वर्षी बरं झालं म्हणून नका, आणखी वृक्ष लागवड जर नाही केली तर तीच परिस्थिती येणार आहे. पाऊस का पडला नाही 4 वर्ष बदल महाराज? चातक पक्षीच राहिले नाहीत महाराज. पहिल्यासारखी पक्षी चिमणी दिसाना, गंगावर चप्या करून फिरावं लागायला साहेबाला गेल्यानंतर. महाराज चप्पीला ऊन लागून चप्पी तर लावला दिसा. पक्षीच राहिले नाहीत ना महाराज, पक्षी का राहिले नाही? तर आम्ही वृक्षतोड केली. 3 महापाप या राष्ट्रात होत गेले महाराज. स्त्री भ्रूण हत्या, वृक्षाची हत्या आणि गोहत्या. या 3 महापापामुळे हे आवर्षण आमच्यावर आले. त्यापैकी वृक्षांची हत्या. वृक्ष म्हणजे झाड म्हणजे साधू महाराज. ज्या झाडाला महाराज बैठकीत बसल्यानंतर कुणी कोणाला पाहुणे म्हणत नाही, बैठकीत बसल्यानंतर कुणी कोणाला सोयरे म्हणत नाही. म्हणजे तुकोबराय वृक्षाकडे पाहिलं आणि काय म्हणले,
आमचे सोयरे आहेत महाराज. वृक्षवल्ली सोयरे वनचरे, जे तुकोबारायांची सोयरे आहेत महाराज, जे संत महात्म्यांचे सोयरे आहेत, त्यांच्यावर आपण कुऱ्हाड कशी चालवावी सांगा. वृक्षतोड व्हायला नाही पाहिजे. संतांचा गुण त्या वृक्षाच्या अंगात आहे. असा कोणताच माणूस राष्ट्रात नाही की जो स्वतः उन्हात उभा राहतो आणि दुसऱ्याला सावली देतो. पण झणाकर जर पाहिलं ना, लावणी जयाने केली, तोडावया घाव घाली, दोघा एकची सावली, वृक्ष ते जैसा. हे झाडाचा गुण आहे. विठ्ठला वस्तू त्याच्यामध्ये वृक्षाचा नंबर लागतो महाराज. सात वृक्ष उपकारी महाराज, त्याला तोडून जरी तुम्ही टाकलं तर मी सांगत असतो नेहमी, जब तू छोटा था तुझे पलना भी बनाया लकड़ी का. लहानपणी पाळणा कशाचा होता? हे उपकारच करतं कुठलं तरी. जब तू खेलने लगा तो तुझे ही बनाई लकड़ी की. जब तेरी शादी हुई तो तुझे चौरंग ही बनाया लकड़ी का. लग्नामध्ये कशावर असतो? चौरंगावर. आमच्याकडे कातवर लग्न झालं वर्षी नऊ चौरंगावर 9 पाठाव. ते सोपाने म्हणा वाकून बघ नाही तर भूताच घरी. आता त्या नवरीला महाराज त्याच्या त्या असं ते काय बघा त्याचा काय हात म्हणा. आता तिला म्हटलं हात तरी कसा फेका. ती म्हणली एवढा दिमागात येऊ नको म्हणा नवरदेवा, मी पाठावर आहे ना, तू पाठावर ये मग बघ म्हणली कसं होते. आता इथून पुढे नवरदेवाला चौरंग राहणार नाही, कारण दिवस बदलले. आता दिवस बदलले. आता दिवस मुलींचे आले महाराज. मुलींची दिवस आले. काल परवा पोरग मुलगी पाहायला गेल्यानंतर महाराज आता हिशोबाला बघायचं महाराज. ऍडजस्टमेंट फार महत्वाची आहे. एखादा बुट नाही आला मला रोज बुट नाही मला शिल्पवर लागली. हरीच जमाना गेला. एक जण पोरगी पाहायला गेल्यानंतर मुलगी आली समोर, त्यांना हळदी कुंकू लावलं. त्याला 2-3 गोष्टी येत होत्या. दुसऱ्या सांगितलं वाटीची वरली, मग तिला वाटलं सोपवणे असं बनवते कसा. पण ती बी सेकंड इयरला नापास झाली होती महाराज. इंग्लिश बोलू शकत होती. ते मला वाटीची वरली, ती म्हणजे माय पाय त्याची हवाच गेली. नवरदेवाकडे बघायला ती म्हणते बोल काय बोल ऍडजस्टमेंट फार महत्वाची आहे. जब तो बुढ़ा हुआ तो तुझे ही बनाई लकड़ी की. म्हातारा झालं गुडघ्यानं चालता येणार संकेकर महाराज. काठी हातात घेतली कशाची? लाकडाची. जब तेरी मौत हुई तो तुझे चिता ही बनाई लकड़ी की. एवढं उपकार करणार जर ते झाड असं त्याला आपण कुऱ्हाड लावा का? पशु पक्ष्यांनी कधी महाराज आपल्याला अर्ज केला नाही की आम्हाला घरकुल पाहिजे. नाही हो, ते स्वतः इंजिनियरकडे जायची गरज नाही अशी ते पक्षी घर करत होते. पण आता लेकरांना पक्षी कळलं ना त्याचं घर टकलं. बाईची कविता होती बघा. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, एका पिलासाठी तिनं जीव झाडाला टांगला. त्याची इवलिशी चोच, तेच दात तेच बोट, तुला दिले रे देवा 2 हात 10 बोट. पाऊस पडतो जातकासाठी पण फायदा होतो तुमच्या आमच्यासाठी. गाय दूध कोणासाठी देते? वासरासाठी. वत्साचे निवोरसे दुबते होय घरोद्देशे, की पांडवाचे निमिषे जगत उद्धर. गाय दूध देते महाराज वासरासाठी पण फायदा होतो आपल्या डबऱ्या पोटायच्या लेकरायचा. चॅप्टर लोक महाराज वासरू सोडले मी पण तिथं पान आला की आपण
निमित्त वासराचा पण फायदा लेकराचा आहे असं कितीतरी बोलता येईल. सूर्य उगवतो कमळासाठी, अनन्य गती कमळा लागी सूर्य ये वेळवेळा, सुखिया होई जे डोळा त्रिभुवनीचा. सूर्य उगवतो कमळासाठी पण फायदा होतो जगासाठी. गीता सांगितली अर्जुनासाठी पण फायदा झाला जगासाठी. अर्जुनासाठी भगवान कृष्ण परमात्मा श्रीमद भगवद्गीता सांगितली पण फायदा जगासाठी झाला. म्हणून महाराज म्हणतात जर कोणी गीता 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 वाचे जे गीता, मग महाराज गीता वाचे जे म्हणते गीता गीता तीनदा का म्हणले महाराज? एकदाच म्हणायला पाहिजे होतं गीता जे वाचे म्हणती. इथं गीता 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 3 वेळा का म्हणले? तर त्रिवारपणाचा महाराजांनी का दाखवला? त्याचं कारण आहे गीता जे वाचे म्हणते गीता, जे गीतेचं वाचन करतात पुन्हा गीता, जे गीतेचा अर्थ काढतात. कोणी गीतेचं वाचन करतो पण दुसरा एक वर्ग असा आहे तो वाचन तर करतोच पण वाचन करून जो गीतेचा अर्थ शोधतो. गीतेचा अर्थ काय आहे, नेमकं भगवान कृष्ण अर्जुनाला काय म्हणले त्याचा अर्थ काढण्याचा प्रयत्न करतात. आणि तिसरं जे गीतेचं अनुकरण करतात. नंबर 1 चा महाराज, नंबर 3 चा अधिकारी फक्त वाचन करणारा. नंबर 2 चा अधिकारी त्याचा अर्थ करणारा. कोणतंही काव्य असो, कोणताही श्लोक असो, कोणताही अभंग असो, त्याचा अर्थ कळाला तर अर्थ आहे, नाही तर काय अर्थ आहे? अर्थविन पाठांतर कासया करावे, व्यर्थची मरावे गोकुळिया. कोणताही श्लोक अर्थ जर नाही कळाला तर संसार सुद्धा घडवत नाही. मी सांगत असतो भाव परमार्थातही पाहिजे, भाव संसारातही पाहिजे, अर्थ परमार्थातही पाहिजे आणि अर्थ संसारातही पाहिजे. महाराज संसारात अर्थ असेल तर संसार आहे, नाही तर काय अर्थ आहे? संसारात अर्थ पाहिजे तर अर्थ आहे, अर्थ कळावा तर अर्थ आहे. बायको काय म्हणते ते नवरा काय म्हणते बायका. म्हणून अति शिकलेली पोरगी रानगाड्याला घ्यायचीच नाही. काही रोज सुयेत जन्मनारायण सुद्धा क्वालिफिकेशन एज्युकेशन काय सगळं व्यवस्थित पाहायला पाहिजे. आता मी धंदा सुरू केलाय सोयी नव्यानं नाव पोरायचे चालेल, पोरीच्या बापाचं नाव कळायला पाहिजे. लग्न झाल्यानंतर नवरी आणखा भादर मिळाला. नवरी महाराज चांगली संस्कृत मध्ये पारंगत मिळाली नंदकुमार महाराज. आणि ते नवदेवानं काय केलं सुंदर महाराज जीन्सची पॅन्ट, टी शर्ट, रेबन गॉगल, सॉक्स बूट घातला. बायकोला म्हणा हे सांग ना मी कसा दिसतो. संसारात सुद्धा अर्थ कळाला तर ती हुशार होती. ते काय म्हणली सांगू का तुम्ही कशी दिसतात? सांग ना. मेघनाद अरितात कधी जान राधा. कोण बोलायली? मेघनाद अरितात कधी जान राधा. ते नाम आहे 12 महातील 5व्याला. त्याची संहिता पूजिती अस्तमानी. तैसे तुम्ही दिसता मजला मनी. ह्याच्या डोक्यावरूनच गेलं महाराज. लिहून घेतल्यानंतर चांगल्या पंडिताकडे गेला. म्हणला बायकोला शिकलेली मिळाली हो, बायकोला इकडंच नाही म्हणला तप्पांच करायली. काय झालं म्हणला इतकं सुंदर झालो दिसायलो असंच बायकोला म्हणलं मी कसा दिसतो. तिने 4 ओळी लिहायत म्हणजे. आता पंडितच होता, अर्थदृष्टी पाहिजे त्यावर पंडितांना पाहिलं. मेघनाद अरितात कधीच्या नराला. पंडित हुशार होता त्याला मेघनाद. मेघनाद म्हणजे कोण? रावणाचं पोरग, त्याचं नाव मेघनाद. मेघनाद अरी, अरी म्हणजे शत्रू. मग रावणाच्या पोराचा मेघनादाचा शत्रू कोण? त्याला कुणी मारलं? लक्ष्मणानं. अरितात लक्ष्मणाचा तात म्हणजे लक्ष्मणाचा बाप कोण? दशरथ. वधीच्या नराला. दशरथानं कोणाला मारलं? श्रावणाला. श्रावणालाच कशावर? ते नाम आहे 12 महातील 5व्याला.
ठीक आहे. 12 महिन्यापैकी मराठी महिन्यापैकी 5वा महिना चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ आणि श्रावण. ते नाम आहे द्वादश महातील 5 ज्ञाना, म्हणजे आला श्रावण महिना. त्याची संहिता म्हणजे अमावस्या. संहितेचा अर्थ काय? अमावस्या. पूजिती अस्तमानी. श्रावणातल्या अमावस्येला काय पुजतात? बैलाची पूजा होती. तैसे तुम्ही दिसता बदला म्हणी. पोळ्याला जे बैल सजवितात ना, मला तुम्ही कशी दिसायला कळालं तर मी काय एवढा विद्वान नाही, पण अभंगाची संगती लावत असताना अभंग काय म्हणतो ते काय म्हणते कळायला पाहिजे. बाकी काही बोला, पण अभंगाची भूमिका तरी किमान कळायला पाहिजे. अर्थ दृष्टिपान अर्थे लोपले नाश केला शब्द विषय लोभी म्हणे साधने बुडविली. गीता भगवद्गीता ही कळेल का लोकांना? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता उत्सवा कळेल का? असा प्रश्न ज्यावेळी भगवान परमात्म्याला पडला. मी बोललो, अर्जुनाला सांगितलं, पण हे बाकीच्यांना सुद्धा वाटलं पडायला पाहिजे. जे अर्जुनाला खाऊ दिलाय ते इतरांना सुद्धा मिळायला पाहिजे. पण हे कळेल का? आणि म्हणून भगवान परमात्म्यानं माऊलीच्या रूपाने लोपले ज्ञान जोगी. तुम्ही म्हणता आम्ही तयारीचे नाही का? वारकरी येत मी विठ्ठल समजत नाही, गीतेच्या श्लोकाचा अर्थ समजत नाही, म्हणून महाराज माऊलीने अवतार घेतला. लोकलेलं ज्ञान लोकांपर्यंत जायला पाहिजे आणि म्हणून माऊलीने काय केली? ज्ञानेश्वरी. परत ज्ञानेश्वरी हे त्या ग्रंथाचं नाव नाही. माऊलीने त्यांच्या ग्रंथाला ज्ञानेश्वरी हे नाव दिलेलं नाही. ज्ञानेश्वरी नाव कोणी दिलंय? ज्ञानेश्वरी नाव जनाबाईनं दिलंय त्या ग्रंथाला. माऊलीने त्या ग्रंथाला नाव दिले भावार्थ दीपिका. ज्ञानेश्वर महाराज आता निघाले महाराज. पत्रिकेवर नाव आलेलं आम्हाला समाधानच नाही. 800 कीर्तन सेवा सोडेगाव तालुका हिंगोली. पण ज्ञानेश्वरी मध्ये माऊलीने स्वतःच नाव सुद्धा मला वाटतं कुठं नाव उल्लेख नसा माऊलीचा नाहीच. ये रवी तरी मी मूर्खू जरी झालो अविवेकू संत कृपा दीपकू स्वजोड बसे असं महाराज माऊलीनं भावार्थ दीपिका. तसं बऱ्याच संत महात्म्यांनी ज्ञानेश्वरीकडे पाहिलं आणि ज्ञानेश्वरीकडे पाहिल्यानंतर ज्ञानेश्वरी सारखा दुसरा ग्रंथ नाही असं अंतःकरण त्यांचं बोललं. आणि ज्ञानेश्वरीला बरेच नाव आहे. ज्ञानेश्वरीचं एक नाव आहे जेने निगम वल्ली प्रगट
निगमवल्ली. निगम म्हणजे वेद. निगम म्हणजे काय? वेदाची वेल. वेदाची वेल म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगटली. दुसरं नाव आहे ब्रह्मानंद लहरी. ब्रह्मानंदाच्या लहरी ज्याच्यामध्ये त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. म्हणून प्रत्येकानं ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी. गीता गीता म्हणल्यानंतर तर परमात्मा कृपा करतोच, पण भावयुक्त अंतःकरणानं जर ज्ञानेश्वरी वाचली, गणेश महाराज निया वाची ज्ञानेश्वरी. महाराज म्हणतात दररोज ज्ञानेश्वरी वाचत जावा. आता यावरच ज्ञानेश्वरी वाचत असताना भाव धरून निया भाव घेऊन जर ज्ञानेश्वरी. बरेच असे माणसं त्यांना वाचता येत नव्हतं, पण भाव अंतकरणात धरून ग्रंथ समोर घेतला. गोट पारायण सुरू झालं. गोट पारायण संपलं की ओट पारायण सुरू झालं. कित्येकाचं ओट पारायण संपून पोट पारायण सुरू झालं. इतके असले तर वाचतो. जे पोट पारायण करीत होतं की पोट पारायण याचं कारण काय? सोमुखी आपण सांगितलं श्री विष्णू. हे कोणी सांगितले नाही? अच्युत वदे त्याची वाणी पवित्र, अच्युत वदे त्याचा देह पवित्र, अच्युत वदे तो स्वतः कितीतरी पवित्र, अच्युत वदे पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत अच्युत सर्व जो सर्व अच्युत वदे तो देह पवित्र, तो वाणी पवित्र. अच्युतच गीतामध्ये अच्युतच अर्जुनाशी संवाद करत असताना गीतेचे शब्द मध्ये एक एक शब्द किती पवित्र. हो, अंतकरणातून भाविक अंतकरणात ज्ञानेश्वरी वाचा. गीता 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 कशासाठी सांगितले? दुसरं अर्थ. नंबर 2 चा अधिकारी कोणता? अर्थ. एक गीता वाचन, जो गीता वाचन करतो गीता कोणी मुक्त होतो. जो गीतेचा
जो गीतेचं अनुकरण करतो तोही मुक्त होतो. गीता विठ्ठला गीता 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 वाचेली म्हणती. झाला आता 5 मिनिटात मी आवरणार आहे. एका तुमच्यासारख्याने प्रश्न केला महाराज, तुम्ही म्हणता गीता वाचन करतो तोही मुक्त होतो, तुम्ही म्हणता जो अर्थ काढतो अनुकरण करतो, पण बरेच लोक असे महाराज लोक सुद्धा त्याला गीता वाचता येत ते मुक्त कशा होतील? नाथ महाराज म्हणजे त्यांनी फक्त गीता गीता गीताच म्हणायचं. गीता 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 वाचायचं. म्हणाल ज्याला गीता वाचता येत नाही त्यानं गीता 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 वाचता येत नाही त्याला लय वाचण्याचा जोर असतो. ज्याला वाचता येत नाही त्याला लय वाचा वाटते, ज्याचा सूर लागत नाही त्याला लय गाव वाटते. मानसुर्या महाराजांचा तुम्ही पाया पडा त्याला म्हणते की महाराज तुम्ही रुपावळी म्हणून नका, आम्हीच म्हणतो महाराज म्हणजे त्याला वाचता येत नाही त्याला वाचायचा प्रयत्न करायचा नाही. काय म्हणायचं? गीता गीता. प्रश्न आहे गीता गीता म्हणल्यानंतर त्याला तो मुक्त कसं होईल महाराज? ते कारण सांगतो, माझी सेवा समाप्त करतो. महाराज म्हणतात गीता गीता म्हणल्यानंतर महाराज गीता हे भगवंताचं वाङ्मय रूप आहे. आम्ही भागवतात आपण सांगत असतो ज्यावेळी भगवान परमात्मा सामाना निघाले त्यावेळी उद्धवाला सांगितलं, उद्धवा अरे मी गेल्यानंतर धर्माचं कसं होईल याचा विचार करू नको, कारण माझं मी पूर्ण तेज श्रीमद भागवत महापुराणाच्या एका श्लोकात विराजमान केले. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. श्रीमद भागवत महापुराण जसं वाङ्मय स्वरूप भगवान कृष्णाचं आहे तशी गीता सुद्धा अर्जुनाला भगवान कृष्णाने सांगितले की अर्जुना माझं पूर्ण तेज मी या श्रीमद भगवद्गीतेच्या एका श्लोकात विराजमान आहे. मग जर परमात्मा एका श्लोकात विराजमान असतील तर या गीतेचं वाङ्मय स्वरूप कोण आहे? भगवान कृष्ण. गीतेचा एक एक शब्द म्हणजे कृष्ण आहे, म्हणजे गीता म्हणजे भगवान कृष्णाचं वाङ्मय रूप आहे. आणि मग वाङ्मय रूप जर भगवान कृष्णाचं गीता असेल तर गीता गीता म्हणजे तर कृष्णाचं चिंतन केल्यासारखं होऊन राहिले. कृष्णाचं चिंतन केल्यानंतर का मुक्त होणार नाही? विठ्ठला महाराज म्हणतात गीता 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 वाचे जे महती नाही पुनरावृत्ती भयानरा. पुन्हा त्याला पुनरावृत्ती नाही. आता खूप बोलण्यासारखं पण उजळलं आहे की नाही, कशाला बोलायचं? गीतेने वाचे भव सिंधू तरे अर्धक्षिणी. एवढंच नाही तर तुकोबाराय म्हणतात जे लेकरू गीतेचं भागवताचं पारायण करताय तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा तरी माझी कोणाचं गीता भागवत करीती श्रवण.
गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाची गीतेचं पारायण करतो. मला वाटतं की त्याची मला सेवा घडा. हा तर गीता भगवान परमात्म्याचं वाङ्मय स्वरूप असतं. गीता गीता गीता. आणखी 2 मिनिट बोलायचं झालं श्रीगावकरांना म्हणजे 2 मिनिट बोला. 2 मिनिट बोलायचं झालं तर एक ब्राह्मण गीता भक्त तरुणांना वारकऱ्यांना गीता शिकवत असे आणि आयाचित वृत्तीनं जगणार महाराज. शेती नाही पाडी नाही गीता शिकवायची आणि लेकरांनी महाराज गीता शिकून गीतेचा पाठ झाल्यानंतर घरी जायचं आणि कोण्यातरी एका घरून शिता त्याला यायचं. मीठ मीठ चटणी सगळं शिता यायचं आणि मग त्या शिव्यावर त्याचा उदरनिर्वाह चालवायचा. पण 3 दिवसाची झड लागली कसा तरी पाठ झाला पण एवढा पाऊस फॅक चालू होता महाराज पोरं त्या दिवशी शिता घेऊन कोणी चालू नाही. त्या दिवशी मात्र त्या ब्राह्मण कुटुंबाला उपवासच घातला. दिवसभर काही खायला मिळालं नाही. पाठीला पोट गेले कोलडोळे गेले महाराज. तांबे पाणी पिऊन झोपले. दुसऱ्या दिवशी स्नान केलंय. स्नान करून पोटात भूक लागलेली आहे. त्यावेळी भगवद्गीता वाचन करू लागले. वाचन करत असताना एक श्लोक आला. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां युक्ताभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अरे भगवान परमात्मा म्हणतो की जो मला अनन्य शरण आहे त्याचा योगक्षेम मी चालवतो. अरे कालपासून मी उपवासी आहे. काल शेता पिऊन होता कर 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 श्लोक योगक्षेमं वहाम्यहम्. नो रेग मारल्यानंतर महाराज परमात्म्याला दुःख झालं आणि थोड्याच वेळानं माझ्या भगवान परमात्म्यानं बालरूप घेतलं आणि मोठी बरात घेतली. पीठ मीठ सर्व शिदा महाराज त्या पावसात अशी छत्री धरून भगवान आले. काकू शिदा घ्या. ज्यावेळी त्या काकू शिदा घेऊन असं रक्त गुंडच घेतलं. आता भगवान परमात्मा असं रक्त येऊ लागलं. म्हणजे बाळा काय झालं तुला? काकानं माझी जीभ कापली. काका काका तर मला कधी मारत नाही रे आणि तुला कसं काय मारलं? हे हे केले की माझ्या जीवावर अशी रेष होते. काकूच्या डोळ्यात पाणी आलं. लेकरू तिथंच होत. होय बा मी काय म्हणते काय का इकडे या. तुम्ही कोणाची जीवावर रेष ओढली? मी अजिबात नाही. ज्यावेळी तिने सांगितलं एक लेकरू शिदा घेऊन आलं आणि त्यांनी सांगितलं काकानं माझ्या जीवावर रेष ओढली आणि त्यानं जीभ दाखवली तर अशी मोठी चीर त्या जीवावर पडलेली होती. रक्तामुळे कोण झालेलं होतं. त्या ब्राह्मणाच्या डोळ्यात पाणी आलं. मी हे श्लोकावर एक बोलली. मग एक श्लोकाचा योगक्षेमं वहाम्यहम् याच्यावर रेष ओढल्यानंतर जर परमात्म्याच्या जीवावर एक ओढल्या जात असेल तर गीता ही भगवान कृष्ण नाही का? आणि मग गीता हे जर भगवान कृष्ण असतील गीता गीता म्हणल्यानंतर त्याचं चिंतन होणार नाही का? आणि गीता गीता म्हणल्यानंतर त्यांचं चिंतन होणार असेल तर उद्धार होणार नाही का? झाली माझी सेवा. गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तयानरा नित्य नेम वाचे वदताक्षरी आणि भवसिंधू तरे अदक्षरी. या अभंग घ्यायचा नव्हता दुसराच घ्यायचा होता. पण सोमनाथ महाराज म्हणले महाराज गीता जयंतीला की हा अभंग चांगला असते. मला बोलायचं म्हटलं बोलतात म्हणजे आता तेच सक्सेस आहे महाराज. माणूस प्रयत्नशील असावा. माणूस प्रयत्नशील असावा वाया जात नाही. आता ढगे गुरुजी आणि संत महाराज देवसरकर तुम्ही जे म्हणू लागलात मला काहीच कळत नाही. मला ज्यावेळी पहिल्या सूर्यगावकडे बाळासाहेबांना दिलं आमची परिचय झाला. मला महाराजाच्या गाडी उभा मला स्वतः काही कळत नव्हता. इथपर्यंत कसं आलो सांगायला प्रयत्नशील कसं राहावं कळत नव्हतं. पण मी काय करायचं मृदंग वादक असं करून मृदंग वादक ही प्रत्येक बघत नाही आमच्याकडे नवीन मृदंग वादक म्हणजे बरोबर आहे का मी असं उभा करायचं उभा करून ते असं करायचं माझ्याकडे बघून मी असं करायचं. शेवटी कोणीतरी जाणकार माणसाला सहनच होत नव्हतं. बरोबर असलं ते मी करायचं बरोबर मी कळत नाही असं मी जाणून दिलं. कुठंतरी ऍडजस्टमेंट असं प्रयत्नशील माणूस नाही. एक उदाहरण देतो शेवट सांगतो. काल परवा कुलकर्णी नावाचा मित्र माझा चांगला मित्र कुलकर्णी बरं आणि आम्ही एकाच्या लग्नाला गेलो. लग्नाला गेल्यानंतर महाराज
दुपारची कीर्तन करून सापडतो नाही मग गडबडी निघत पण मंडपात गेल्याबरोबर वर वाजत पाहिजे भगवान महाराज आले. काय झालं काय झालं दुसरे म्हणजे ब्राह्मण सांगताय जे ब्राह्मण येणार होते लग्न व्हायला ते ब्राह्मणच आले नाही भगवान महाराज आले जमलं जमलं जमलं. मला पाच राशी पडली माझ्याकडे काय पण आता मला राष्ट्र म्हणायचे पण गुरुजी म्हणायचे दोनच राजा मी राशी बाकीच्या 3 कुणी म्हणायचे हुशार असते पोरं ते सतीशला म्हणलं सतीश कुलकर्णी सतीश आपल्याला मी कधी लग्न लावले शिकायला आहे माझे आजोबा पण लावत असते मी नाही लावले पण हुशार तुम्ही चिंता करू नका मला होईल काय होईल अंतरपाठ करायचा आहे आपल्याला म्हणायचंय मी 2 म्हणतो पण तुम्हाला मी 3 म्हणतो म्हणणार तुम्ही म्हणत येत नाही तुम्हाला काय करायचं माणूस कसा हुशार पाहिजे मी आपलं अंतरपाठ झालं गंगा सरस्वती यमुना 2 महिने तर त्याच्याकडे माहिती आहे मला वाटलं काय म्हणतोय मला त्याला माहिती घेतला कुकू के काय पोता उतमका गंगा जी की कुकू तुमच्यापेक्षा महाराष्ट्रपती प्रयत्नशील व्हा ऍडजस्टमेंट सांगा तुम्ही सक्सेस व्हा विठ्ठला एकनाथ महाराज म्हणतात जनगीता भागवत वाचण्याचा जनगीता गीता नामस्मरण करण्याचा असा सर्व नामस्मरण करण्याचा त्याचा नियम आहे